शारदा इंट्यूटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888 आणि खूप अर्जंट मेसेज होता. स्वामींचा मेसेज होता की अर्जंट मेसेज देत आहेत तुम्हाला. मला ते हे झालं नाही की पण अर्जंट मेसेज होता. कॉल टू ॲक्शन कोणाला तरी खूप अर्जंट मेसेज द्यायचा आहे स्वामींना, म्हणूनच हे कार्ड्स आले. कॉल टू ॲक्शन स्वामींचा अर्जंट मेसेज आहे. जे काम तुम्ही हाती घेतलेलं आहे किंवा काही बर्डन असेल तुमच्यावर किंवा तुमच्या काही कारणांमुळे तुम्ही ते काम करत नाही आहात किंवा तुम्ही ते थांबवलेलं आहे. काय तरी हे आहे तुम्हाला, तुम्हाला कसली चिंता आहे किंवा मानसिक काही गोष्टी तुम्हाला त्रास होतोय किंवा विचार करताय किंवा काही अडचण असेल तर ते तुम्हाला स्वामी विचारतायत की स्वामी तुम्हाला सांगतायत की तुम्हाला हा चार्ज तुम्ही स्वीकारला पाहिजे. बाय एक्झाम्पल ऑफ यू टॉक, तुम्ही बोललं पाहिजे. तुम्हाला जो चार्ज दिलेला आहे, तुम्हाला जे काम दिलेलं आहे, तुमचा जो उद्देश आहे, तुमचं जे लाईफ पर्पज दिलेलं तुम्हाला आहे, त्या पर्पजवर तुम्ही पुढं गेलं पाहिजे. आयुष्यात येणाऱ्या गोष्टी ह्या कुणालाही थांबवण्यासाठी किंवा संपवण्यासाठी येत नसतात, तर त्यातून काहीतरी शिकण्यासाठी ते आयुष्यात त्या गोष्टी घडवल्या जातात. हिलिंग प्रोसेस असते, त्यामुळं आयुष्यात अशा गोष्टी होत असतात. तर त्यासाठी तुम्हाला हा मेसेज दिला जातोय की तुमचं जे लाईफ पर्पज आहे, स्वामींनी जे ध्येय तुमच्या हाती दिलेलं आहे, काम तुमच्या हाती दिलेलं आहे, ते तुम्हाला स्वीकारायचं आहे. आणि ते तुम्हाला तुमचं लाईफ पर्पज आहे किंवा जे तुमचं काम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्शन घेण्यासाठी सांगितलं जाते. जे हे आहे, जी तुम्ही प्रार्थना करताय, चॅरिटी करताय आणि परमेश्वराशी जे कनेक्ट होत आहे, तुमचं जे कनेक्शन आहे ते खूप डीप कनेक्शन आहे. आणि हे कनेक्शन कुठंही तुम्हाला हलू द्यायचं नाही आहे किंवा वाहवत जायचं नाही आहे. सुखदुःख हे आयुष्यात येत जात असतात, फक्त आपण त्याच्यामध्ये कसं डील करायचं किंवा कसं थांबायचं हे आम्ही तुम्हाला शिकवलेलं आहे, असा स्वामींचा तुमच्यासाठी मेसेज आहे. त्यामुळंच मला हा खूप महत्त्वाचा मेसेज आला. जन्ममृत्यू हा एक खेळ आहे आणि हा जन्म झाला म्हणजे मृत्यू होणार. विधिलिखित जे आहे, जे ठरलेलं आहे, त्या गोष्टी त्या वेळी केल्याच जाणार. यापासून कुणीही थांबलेलं नाही आहे किंवा थांबणार नाही, असा स्वामींचा मेसेज आहे. खूप अर्जंट मेसेज होता आणि त्याच्यामुळं तुम्ही कुठेही न थांबता जे समोर आलेलं आहे ते स्वीकारून पुढं जाण्यासाठी स्वामींनी तुम्हाला सांगतायत. ज्यांना हा मेसेज खरंच रेझोनेट होते त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण खूप अर्जंट मेसेज होता. काही गोष्टी आहेत किंवा असं काही आयुष्यात हे झालं असेल, कुणाच्या आयुष्यात असे प्रसंग आले असतील की तिथून पुढं पाऊल टाकणं अवघड होतंय किंवा त्रासदायक वाटतंय, ओझं वाटतंय. तर हे सगळं ओझं बाजूला काढून, कारण ते करण्यासाठी स्वामींनी तुम्हाला तेवढं सक्षम आणि तेवढं तयार केलेलं आहे. तुमचं हार्टचक्र हील केलेलं आहे, चक्राजवर तुम्ही काम करताय आणि हे सगळं तुम्हाला माहीत आहे कुठं थांबायचं आहे आणि कुठं तुम्ही चाललेले आहात. तुमचा प्रवास आणि तुमचं ध्येय तुम्हाला स्वामींनी दाखवून दिलेलं आहे. तर हे जे चॅरिटीचं तुम्हाला एक वरदान आणि प्रेयरचं, तुमच्या प्रार्थनेमध्ये शक्ती आहे, खूप शक्ती आहे तुमच्या प्रार्थनेमध्ये. ती शक्ती तुमची जागृत केलेली आहे स्वामींनी आणि ते आता तुम्हाला सांगताय की आत्ता तुम्ही ॲक्शन घेण्याची वेळ आलेली आहे. इथं तुम्ही थांबायचं नाही आहे, कारण तुम्हाला त्याचसाठी हे सगळं तुम्हाला जे दिलेलं आहे, तुम्ही जे काही करताय, ज्या अध्यात्माच्या मार्गावर असेल, तुमच्या भौतिक तुमच्या सगळ्या लाईफमध्ये असेल, फॅमिलीमध्ये असेल, जे तुम्ही करताय ते तुम्हाला तुम्ही ते डिझर्व करता किंवा तुमची ती कपॅसिटी आहे म्हणून तुम्हाला ते दिलेलं आहे. तर तुम्ही ते निभावू शकताय, हा विश्वास स्वामींना आहे. म्हणून स्वामी तुम्हाला सांगतायत, प्रत्येक संकटावर मात करत तुम्ही इथपर्यंत आलेले आहात आणि तसंच तुम्ही पुढंही जाताय आणि ते तुमच्या भोवती एंजल्स, दिव्यशक्तींचा आशीर्वाद तुम्हाला आहे. त्यामुळे तुम्ही न थांबता तुमचा जो मार्ग आहे त्या मार्गावर तुम्ही पुढे जाण्यासाठी स्वामी तुम्हाला सांगतायत. थँक्यू सो मच. तुमचे जे पॅशन आहे, तुमच्या ज्या कला आहेत, तुमचं जे गुण आहेत,
आणि तुमच्यातली जी शक्ती आहे ती जागृत करतायत स्वामी, आणि त्या शक्तीनं त्यातनं तुम्ही पुढं जायचं आहे. त्या मार्गात येणारे सगळे अडथळे त्यांनी दूर केलेले आहेत, आणि जो अडथळा तुमच्या मार्गात येईल ते स्वतः ते दूर करतायत. तुमच्याबरोबर एंजल्स आहेत, युनिवर्स आहे. तर तुम्हाला तिथं थांबायचं नाही आहे, असं स्वामी तुम्हाला मेसेज देत आहेत. आणि म्हणूनच हा अर्जंट मेसेज मला होता, की हा अर्जंट मेसेज मला द्यायचा होता. स्वामींना तुम्हाला मेसेज द्यायचा होता, म्हणूनच मला इथं कनेक्ट केलं गेलं. आणि हा मेसेज आहे की तुम्ही खूप सगळं जे चक्रव्यूह आहे त्या चक्रव्यूहातनं बाहेर पडण्याचा मार्गही तुम्हाला त्यांनी दाखवलेला आहे, असा स्वामींचा मेसेज आहे. आणि तुमच्या आयुष्यात जे काही होतंय, जे होतंय त्याचा त्याचा मार्ग आणि त्याच्यावरचा एक सूर्याचं एक किरण जसं त्या ह्याच्यावर पडते, तसं ते स्वामींचे आशीर्वाद येत आहेत तुमच्यावर, आणि तुम्हाला त्या संकटातून मार्ग कसा काढायचा हाही मार्ग ते दाखवत आहेत. त्यामुळं तुम्हाला आत्ता ॲक्शन घेण्यासाठी सांगितलं जाते. थँक्यू सो मच. तुम्ही जो विश्वास ठेवताय स्वामींवर जो विश्वास ठेवताय, त्यांच्या विचारांवर जो विश्वास ठेवताय, त्यांच्या आशीर्वादावर जो विश्वास ठेवताय, त्याच विश्वासावर तुम्ही आतापर्यंत पुढे आलेला आहात, आणि ते तसंच तुम्हाला पुढे घेऊन जात आहेत. कारण तुमची ऊर्जा अशी खूप प्रवाहित होते, तुमचा औरा खूप ब्राईट होतोय, तुमच्या औऱ्यात असं प्लीजिंग असं खूप तुम्हाला हे हे केलं जाते, प्रवाहित केलं जाते. तुमची ऊर्जा बाहेर फ्लो केली जाते, फेकली जाते तुमच्यातून. ती ऊर्जा तुम्हाला बाहेरपर्यंत आणायची, हे स्वामी तुम्हाला सांगतायत. आणि स्वामींचा हाच अर्जंट मेसेज आहे की जिथं कुठं तुम्ही स्टक झालेले आहात, थांबलेले आहात, जे काय आहे तुमच्या आत्ता रियालिटीमध्ये, आता जे काही तुमच्यात अडचणी असतील किंवा संकट असतील, तुम्हाला काय तुमच्या समोर प्रश्न असतील, तर ते सगळे बाजूला ठेवून त्या प्रश्नांचा मार्ग तुम्हाला स्वामी देत आहेत. तुम्ही फक्त कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते. तुमच्या प्रार्थनेतून तुम्ही स्वामींशी कनेक्ट व्हा असं तुम्हाला सांगितलं जाते, आणि तो मार्ग ते तुम्हाला दाखवत आहेत. डाउनलोड्स आणि अंडरस्टँडिंग ते जे, कारण जे ट्रूथ आहे, जे बरोबर आहे, जे खरं आहे, ते डाउनलोड रिव्हील होते. आता तुम्ही कोण आहात, तुम्ही खरे कोण आहात, तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं लाईफ पर्पज काय आहे, हे सगळं तुम्हाला अगदी तुम्हाला दाखवलं जाईल. कारण तुम्ही डीप कनेक्ट जाते, आतून तुम्हाला ते दाखवलं जाईल. म्हणून स्वामी तुम्हाला सांगतायत की स्वतःशी कनेक्ट व्हा. तुम्हाला जे डाउनलोड्स येतील, मेसेजेस येतील, तुम्हाला इंट्युशन्स जे तुम्हाला दिले जातील, ॲज अ स्वप्नांद्वारे तुम्हाला जो मेसेज दिला जाईल, त्या मेसेजवर तुम्ही पुढं जायचं आहे, असं तुम्हाला स्वामी सांगतायत. थँक्यू सो मच. थँक्यू महादेव. थँक्यू सो मच. खूप बिग मेसेज होता, आणि स्वामींचा मेसेज होता. स्वामींचा तर मेसेज आहेच, पण महादेवांशीही तुमची ऊर्जा कनेक्ट होते, आणि तेही तुम्हाला सांगतायत की खूप मोठी ऊर्जा आहे तुमची, खूप मोठी शक्ती तुमच्याबरोबर कनेक्ट आहे, खूप मोठी शिवशक्तींची ऊर्जा तुमच्याशी कनेक्ट आहे, स्वामींची ऊर्जा तुमच्याशी कनेक्ट आहे. आणि ही ऊर्जा ही एक नवीन रस्ता, एक नवीन प्रवाह आणि एक नवीन मार्ग दाखवण्यासाठी ही ऊर्जा तुमच्यामध्ये प्रवाहित केली गेली आहे. तरी कुठल्याही ती थांबली गेली नाही पाहिजे, असा महादेवांचा आणि स्वामींचा मेसेज तुम्हाला आहे की ही ऊर्जा थांबता कामा नये. ही ऊर्जा थांबण्यासाठी नाही आहे, तर प्रवाहित होण्यासाठी आहे, आणि तुम्हाला खूप प्रवाहित व्हायचं आहे, असं तुम्हाला महादेवानी स्वामी तुम्हाला सांगतायत. आणि स्वतः तुमचे आतून तुम्हाला फोर्स केलं जाते, तुम्हाला ढकललं जाते. तर हे नाही, तर तुम्हाला तुमच्यातली ऊर्जा तुम्हाला थांबून द्यायची नाही आहे, कुठंही थांबवून द्यायची नाही आहे, असं श्री स्वामींचा मेसेज तुम्हाला आहे. आणि अर्जंट मेसेज मला एवढ्याचसाठी आला की तुम्हाला पुढं जायचं आहे, थांबायचं नाही आहे, स्टक व्हायचं नाही आहे. कितीही समोर संकट आली, अडचणी आल्या, तरी मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आहोत, असं स्वामींचा मेसेज तुमच्यासाठी आहे. आणि कोणतंही संकट, कोणतीही अडचण आपल्याला कधीही थांबवू शकत नाही, तर त्याच्यावर मार्ग काढत तुम्ही आत्तापर्यंत पुढे आलेला आहात, आणि असंच तुम्ही जसं पुढे जात आहेत तसंच ते मार्ग दाखवणार आहेत, असा महादेवांचा श्री स्वामींचा मेसेज तुमच्यासाठी आहे. खूप खूप डीप मेसेज आहे, आणि जे स्टेप तुम्ही घेताय, जे तुम्ही करताय, त्याच्यात तुम्हाला खूप ब्लेसिंग्स आहेत, आशीर्वाद आहेत. आणि म्हणूनच स्वामी आणि महादेव तुम्हाला खूप ब्लेस्ड करतायत. जसा डमरूचा आवाज, जसं महादेव डान्स करतात, महादेवांचा जो हे आहे ना, डमरूच्या आवाजावर महादेव जसं कनेक्ट होतात, तसंच तुम्ही ह्या संगीतावर आणि ह्या ब्रह्मांडाच्या म्युझिकवर आणि युनिवर्सच्या ह्या तालावर तुम्ही पुढं जायचं आहे. ते एक ताल त्यांनी धरलेला आहे, आणि त्या तालावर, त्या संगीतावर,
त्यांच्या एनर्जीवर तुम्ही फक्त पुढं जायचं आहे, थांबायचं नाही आहे, विश्वास ठेवायचा आहे. त्यांच्यावर जो तुम्ही विश्वास ठेवला आहे त्याच्यावरच तुम्ही पुढं जायचं आहे. आयुष्यात येणारी संकटही थांबवण्यासाठी येत नाही, तुम्हाला पुढं घेऊन जाण्यासाठी आली आहेत आणि ती आम्ही दूर केली आहेत, असं स्वामींचा मेसेज तुम्हाला आहे, महादेवांचा मेसेज तुम्हाला आहे. खूप मोठं डीप कनेक्शन झालं. थँक्यू 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 सो मच महादेव. आणि ही पौर्णिमा चंद्र मला महादेवांच्या याच्यावरचा चंद्र खूप कनेक्ट होतं आहे. ही पौर्णिमा ही सुद्धा तुमच्या आयुष्यात एक नवीन उत्साह, नवीन एनर्जी आणि नवीन तुमच्यातला जो पॉझिटिव्ह जो हे आहे, सकारात्मक जी तुमच्यातली ऊर्जा आहे ती अजून वाढवते आहे. ह्या पौर्णिमेपासून तुमच्यातली सकारात्मक ऊर्जा अजून वाढते, तुमच्यातलं प्रेम बाहेर येते, तुमच्यातली तुम्ही जे कनेक्ट होत आहे, तुमच्या स्वतःशी कनेक्ट होत आहे, महादेवांशी कनेक्ट होत आहे, स्वामींशी कनेक्ट होत आहे आणि म्हणूनच ती ऊर्जा तुमच्यातली वाढते असं महादेव तुम्हाला आणि श्री स्वामी मेसेज देत आहेत. तर तुम्ही थांबून राहायचं नाही आहे, कुठल्याही संकटाला घाबरायचं नाही आहे, अडचणींना घाबरायचं नाही आहे. अडचणींनी कुठलंही संकट तुम्हाला थांबवण्यासाठी नाही येत आलेले आणि ते तुम्हाला त्यातून मार्ग दाखवत आहेत. स्वप्नांशी थोडंसं कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सांगितलं जात आहे, म्हणजेच तुम्हाला त्यातून एक मार्ग दिला जातोय. थँक्यू थँक्यू सो मच महादेव. थँक्यू थँक्यू सो मच. स्वामींचा अर्जंट मेसेज आहे तुमच्यासाठी, स्वामींचा अर्जंट मेसेज आहे. यापेक्षा मोठे मेसेज स्वामींचा अर्जंट मेसेज आहे. पवित्र सोल, तुम्ही खूप पवित्र सोल आहात, तुम्ही खूप पॉझिटिव्ह सोल आहात, खूप सकारात्मक सोल आहात. तुम्हाला जो मार्ग दाखवला जातोय, तुम्हाला जे सांगितलं जाते ते तुमच्या लक्षात येते. म्हणजे महादेवांना, स्वामींना जे मेसेज तुमच्यापर्यंत पोचवायचे आहेत ते तुमच्या लक्षात येते की त्यांना तुम्हाला काही सांगायचं आहे आणि त्या मार्गावर तुम्ही पुढं जाताय. यासाठी तुम्हाला ते ॲप्रिशिएट करतायत, तुम्हाला ते ॲप्रिशिएट करतायत, तुमचं कौतुक करतायत. म्हणूनच तुमच्या आयुष्यात अबंडन्स, सुख, समृद्धी आणि आनंद ते घेऊन येत आहेत. म्हणून तुम्हाला ते हा मेसेज देत आहेत, सांगतायत की ह्याच मार्गावर तुम्हाला पुढं जायचं आहे, ते तुमच्या बरोबर आहेत. आणि हा तुमच्यासाठी मेसेज आहे की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हा स्वामींचा मेसेज तुमच्यासाठी कनेक्ट झाला. खूप डीप मेसेज आहे, खूप डीप मेसेज कनेक्ट झाला, तुमच्याचसाठी आहे. थँक्यू थँक्यू सो मच. इनस्टेट तुमची जी ताकद आहे, तुमची जी शक्ती आहे, तुमची जी आतली शक्ती आहे, तुमची जी स्ट्रेंथ आहे ती तुम्हाला वाढवायची आहे, वाढते ती. आणि तुमची ताकद म्हणजे श्री स्वामींचा आशीर्वाद आहे, महादेवांचा आशीर्वाद आहे आणि हे आशीर्वाद तुमचे वाढत आहेत, हे ब्लेसिंग्स तुमचे वाढत आहेत आणि त्यामुळे तुमचे अजून तुम्ही खूप उच्च प्रवाहित होत आहे, उच्च ह्याला जात आहेत तुम्ही. तुमचे थॉट्स असतील ते खूप उच्च हे होणार आहेत आणि विचार तुमचे खूप, थॉट्स तुमचे असे खूप पॉझिटिव्ह थॉट्स तुम्हाला येणार आहेत. हा मेसेज तुम्हाला आहे आणि खूप हा अर्जंट मेसेज. कोणीतरी थांबलेलं होतं, त्यांना पुढं जाण्यासाठी जे सांगितलं जाते त्यासाठी महादेव आहेत. कारण मोक्ष जिथं अंत आहे तिथूनच प्रारंभ आहे, असा महादेवांचा मेसेज, खूप डीप मेसेज कनेक्ट झाला आणि स्वामींचाही हाच मेसेज आहे. तर हा मेसेज खूप डीपली ज्यांच्याशी कनेक्ट खरंच होते त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अंतच प्रारंभ असतो हा मेसेज आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट संपण्यासाठी कधीच नसते, ती नवीन एक सुरुवात असते. एक नवीन काहीतरी सुरू करण्यासाठीचा, काहीतरी संपलं तरच नवीन सुरुवात होते. तर त्यामुळं तुम्ही थांबून न जाता पुढं जाण्यासाठी तुम्हाला हा मेसेज दिला जातो. थँक्यू सो मच. तुमच्या पूर्वजांचाही मेसेज आहे. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. मी तुम्हाला म्हणजे शब्दात नाही सांगू शकणार की हे ही एनर्जी किती डीप कनेक्शन आहे आणि किती कनेक्ट मी झाले. तर हा पूर्वजांचाही तुमचा मेसेज आहे की तुम्हाला थांबायचं नाही आहे, तुम्हाला पुढं जायचं आहे. जो लाईफ पर्पज तुम्हाला दिलेला आहे, जे उद्देश तुम्हाला दिलेला आहे, जे तुमचं कर्तव्य आहे, ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यातून तुम्ही माघार घ्यायची नाही आहे, पुढं जायचं आहे. कारण तुम्ही चूजन वन, असं तुम्ही खूप अशी एक चूज केलेली अशी सोल आहात जी निवड केलेली आहे, परमेश्वराने निवड केलेली आहे, ती थांबायसाठी केलेली नाही आहे. ही संकट तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, तुम्हाला ताकदवर बनवण्यासाठी आलेत आणि ही संपलेली आहेत. पुढं येणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी, पुढं जे आव्हानं येणार आहेत ती स्वीकारण्यासाठी तुम्हाला सक्षम बनवलेलं आहे आणि त्यासाठी हे तुमच्या आयुष्यात आले. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये स्वामी तुमच्याबरोबर आहेत, महादेव तुमच्याबरोबर आहेत, तुमचे पूर्वज तुमच्याबरोबर आहेत, एंजल्स तुमच्याबरोबर आहेत.
हा मेसेज दिला जातोय आणि खूप डीप मेसेज तुम्हाला दिला जातोय. आणि इतकी छान एनर्जी आणि इतके डीप मेसेज, म्हणूनच मला हा अर्जंट मेसेज दिला गेला आणि म्हणूनच मी इथं कनेक्ट झाले. हे तुम्हाला करायचं आहे. हा मेसेज तुमच्यासाठी आहे. प्रार्थना आहे, दानधर्म आहे, आधार आहात तुम्ही. ज्यांना खरंच असं हृदयातून असं वाटतंय की तुम्ही त्यांच्यासाठी असावं, त्यांचा आधार तुम्ही आहात, तुमच्या फॅमिलीचा आधार तुम्ही आहात, तुमच्या जिथं जिथं तुम्ही कनेक्ट आहात त्यांचा आधार तुम्ही आहात. आणि हा मेसेज त्यांच्यासाठीच आहे, जे आधार बनून राहत आहेत, जे इतरांसाठी करतायत, जे सर्वांसाठी मी आहे, हा एक त्यांची व्याख्या आहे, ज्यांचा जो शब्द आहे की मी आहे. ती ही जी भावना ज्यांची आहे, जे प्रेम आहे, त्यांच्यासाठीचा हा डीप मेसेज आहे, डीप कनेक्शन आहे. कनेक्ट व्हा. आणि ज्यांच्याशी रीडिंग रेझोनेट होईल नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हर हर महादेव, जय श्रीकृष्ण, राधे राधे, श्री स्वामी समर्थ. थँक्यू 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 सो मच. आणि पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच महादेव. थँक्यू.